जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांकडून अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पत्रकार परिषद घेत असताना इथं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याला आपण सुरुवात केलेली आहे। बघा, राज्यातील शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बराच काळ चर्चेत असलेला 2021 पासून जो काही थांबून असलेला पीक विमा होता, अखेर राज्य सरकारकडून इथं सोडण्यात आलेला आता त्यांनी मंजुरी देण्यात आलेली आहे। गेल्या 4 वर्षे इथं अडकून गेलेले होते, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पोहोचला नव्हता। आता बघा, 2021 पासून 23 असेल, 22 असेल, 24 असेल, तर या 4 वर्षाचा पीक विमा आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्याला सुरुवात झालेली आहे। नुकसानीसाठी तब्बल 11,200 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला। आता या रकमेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पोहोचल्याला इथं सुरुवात झालेली आहे। हेक्टरी भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं 17,000 रुपयेपर्यंतची मदत त्यांना क्रेडिट झालेली आहे। आता बघा, पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती सांगितलेली आहे। बघा, उद्या दुपारी 1 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या मोबाईलवरती क्रेडिट होण्याचा पैशाचा SMS तुम्हाला केव्हाही येऊ शकतो, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे, कारण की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे सरकारने आता पैसे पहिल्या टप्प्यामध्ये टाकलेले आहे हे देखील तुम्हाला नक्कीच बघायचं आहे। कारण की पहिल्या टप्प्यांमध्ये इथं काही ठराविक जिल्ह्यांमध्येच सरकारने पैसे टाकण्याचा आदेश इथं दिलेला आहे। मग ते जिल्हे कोणकोणते असणार आहे, पात्र जिल्ह्यांची यादी नक्कीच बघायची आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्याचबरोबर अजून एक मोठी प्रक्रिया इथं पार पडलेली आहे। आता बघा, PM किसानचे पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक तातडीची बैठक पार पाडली। त्या बैठकीमध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। आता यांच्या बैठकीमध्ये PM किसान योजनेचा हप्ता जे काही शेतकऱ्यांना आता जमा झाला होता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्याची देखील बैठक त्यामध्ये आता पार पडलेली आहे। आणि सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात सोडण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देऊन टाकलेला आहे। बघा, 2021 पासून तर 24 पर्यंतचा थांबून असलेला 4 वर्षाचा पीक विम्याचा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे। बघा, त्यामुळे आजपासून हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा व्हायला इथं सुरुवात झालेली आहे। पीक विमा जमा करण्यासाठी सरकारने काही अतिशय महत्त्वाच्या 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे जमा होणार आहे। त्यासोबत सरकारने काही आता जिल्ह्यांची यादी देखील इथं सांगितलेली आहे। त्या पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे। तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगतो, बँकांची यादी देखील सांगतो, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। मग यामध्ये आता कोणते 12 जिल्हे सरकारने निवडलेले आहे आणि कोणत्या 12 बँकांमध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे तुम्हाला जमा होणार आहे हे देखील तुम्हाला नक्कीच बघायचं आहे। त्यामध्ये काही जसं की प्रायव्हेट बँक देखील आहे, सरकारी बँकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण हा बँकांचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता 100% तुमच्या खात्यामध्ये या 12 बँकांमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे। मग 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे। बघा, काही प्रायव्हेट बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, त्या व्यतिरिक्त सरकारी बँक आणि बघा इथं जसं की गव्हर्नमेंट बँकांचा देखील समावेश सरकारने केलेला आहे। मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो। बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पोस्ट पेमेंट बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक, त्यानंतर बघा कोटक महिंद्रा बँक झाल्यानंतर बघा इथं ग्रामीण बँकांचा समावेश देखील त्यांनी केलेला आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर बघा भरपूरशा बँकांचा समावेश इथं सरकारने केलेला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया असो, त्यानंतर बघा HDFC बँक असो किंवा कुठली या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगतो। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100%
तुम्हाला पीक विमा मिळणारच आहे। यामध्ये आता पिकानुसार म्हणजेच कोणत्या पिकाला तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार हे देखील त्यांनी आता सांगितलेलं आहे। पिकानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार 2021 पासून तर 24 पर्यंत, म्हणजे बघा 4 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हेक्टरी जसं की साधारणपणे तुमच्या पिकाचा म्हणजे गहू पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर 3,500 रुपये हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा गहू पिकाला तुम्हाला 3,500 रुपये हेक्टरी प्रमाणेच्या मागे तुम्हाला मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा मक्याचं जर का तुमचं 3 ते 4 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर मक्का या पिकाला तुम्हाला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो 26,000 रुपये प्रति हेक्टरी। आणि त्यानंतर बघा हरभऱ्याचं जर का तुमचं नुकसान झालं असेल 3 ते 4 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये तर 48,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा जसं की आता तुम्ही जसं की तीळची लागवड करत असाल, तीळ जर तुमचं असेल तर बघा तुम्हाला याच्यासाठी मिळणार आहे 32,000 पासून तर 45,000 रुपये प्रति हेक्टर लाभ देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। भुईमुग या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 28,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर बघा मसूर या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 39,000 रुपये प्रति हेक्टर। तर या सर्व पिकांचे समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। आता बघा 2021 पासून तर 2024 पर्यंतचा जो काही थकीत थांबलेला रखडलेला तुमचा पीक विमा होता त्या सर्व पीक विम्यासाठी आता सरकारने तब्बल एकूण इथं बघा 11,200 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। यामध्ये आता 12 जिल्ह्यांचा समावेश देखील सरकारने केलेला आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे। तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला नक्कीच बघायचं आहे, कारण की सरकारने जिल्ह्यांची यादी इथं जाहीर करून टाकलेली आहे। बघा इथं नांदेड असणार आहे, बीड, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, त्यानंतर बघा सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि त्यानंतर बघा उस्मानाबाद, अहिल्यानगर। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये बुलढाणा देखील असणार आहे, नांदेड, जळगाव। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही जर का याची जसं की KYC केली असेल, त्या व्यतिरिक्त पीक विम्याचा तुम्ही फॉर्मच भरला नसेल तर मग तुम्हाला पैसे कुठून जमा होणार? तर हे सर्व कामं जर का तुम्ही केले असेल, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि फार्मर ID तुम्ही काढून ठेवलेली असेल तर फार्मर ID अनिवार्य तुमच्यासाठी सांगण्यात आलेली आहे। तर सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आजची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पीक विम्यासंदर्भातील होती, कारण की बघा 2021 पासून तर 24 ते 25 वर्षाचा सर्व पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीची शेती संदर्भातील माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला बघायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।